अखिल भारतीय परिषदेच्या युवा जागरण अभियानांतर्गत 12 व 13 जानेवारी दरम्यान व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात येत आहे। व्यसनांमुळे अकाली मृत्यू ओढवतो याचं प्रतिकात्मक उदाहरण विद्यार्थ्यांनी दिलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवा जागरण अभियानांतर्गत व्यसनमुक्ती, नारी सुरक्षा, स्वदेशी जागरण, पर्यावरण व स्वास्थ्य तसंच स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे। 13 व 14 जानेवारीला व्यसनमुक्तीवर जागृती करण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज आम्ही व्यसनमुक्ती अभियान राबवतो आहे। कॉलेज टू कॉलेज कॅम्पसमध्ये आम्ही जातो आहे आणि विद्यार्थ्यांना आव्हान करतो आहे की व्यसन करू नये। आणि आज 13 जानेवारी रोजी आज आम्ही हा उपक्रम राबवतो आहे। तसेच विविध अभियान आमचे चालत असतील पुढे 18 जानेवारीपर्यंत। विद्युत वितरण विभागाच्या विद्युत भवनातील पार्किंग व्यवस्था म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, कारण या भवनाच्या पार्किंगमध्ये केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच वाहनं असतात, तर सामान्य नागरिकांच्या गाड्या बेवारस बाहेर उभ्या असतात। विद्युत वितरण विभागाचं विद्युत भवन म्हणजे भूलभुलैया आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। या भवनाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख प्रवेशद्वार कार्यालयीन वेळेत बंद असतं। येणाऱ्या जनसामान्यांनी वाहनासह आत प्रवेश करू नये यासाठी ही व्यवस्था, म्हणजे येणारे जनसामान्य आपल्या गाड्या नाईलाजाने बाहेर बेवारशासारख्याच उभ्या करणार। भारतीय घटनेनुसार जनता मालक व कर्मचारी नोकर आहे, मात्र ब्रिटिशांच्या नियमानुसार आजही येथे ही पद्धत सुरू आहे। त्यामुळे इंग्रज गेले मात्र आपले वारस मागे सोडून गेलेत असं म्हणायला वाव आहे। महापौर कला चषक 2014 व 15 अंतर्गत अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। एक शाम अमरावती के नाम या शीर्षकाखाली झालेल्या संमेलनाचा अमरावतीकर रसिकांनी आनंद लुटला। महापौर कला चषक 2014 व 15 अंतर्गत मनपा शिक्षण विषय समिती व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। भरम का मेरा तुझे मुझसे प्यार थोड़ी है, भरम था मेरा, भरम का मेरा, भरम का मेरा तुम्हें मुझसे प्यार थोड़ी है, तुम्हारे वादों पे अब एतबार थोड़ी है, तुम्हारे वादों पे अब एतबार थोड़ी है, बिछड़ के तुमसे गुजारेंगे जिंदगी हम भी। आलिशान फंक्शन हॉल इथे आयोजित या मुशायऱ्याचं उद्घाटन शिक्षण समिती सभापती हमीदा बानो शेख अफजल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं। भोपाळहून आलेल्या मान्यवर शायरांनी कलामचं पठण केलं। माना कि तेरी जात से बेहतर नहीं हूँ मैं, माना कि तेरी जात से बेहतर नहीं हूँ मैं, माना कि तेरी जात से बेहतर नहीं हूँ मैं, मुझको अना का पास है कमतर नहीं। भटके हुए इंसान कहना चाहिए, पास उनके है कहाँ ईमान कहना चाहिए। राह से भटके हुए इंसान कहना चाहिए, पास उनके है कहाँ ईमान कहना चाहिए। और गोलियों से भूनने जो फूल से बच्चों के जिस्म, गोलियों से भूनने जो गोलियों से फूल से बच्चों के जिस्म। जश्न-ए हिंदुस्तान एक शाम अमरावती के नाम या शीर्षकांतर्गत आयोजित मुशायरा व कवी संमेलनाचं संचलन स्थानिक शायर अब्रार काशीद यांनी केलं। हिंदुस्थानातील उपस्थित प्रसिद्ध शायरांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। मोठ्या संख्येने रसिक अमरावतीकर यावेळी उपस्थित होते। दोस्तों, आज मैं आपको बता दूं, मंजर भोपाली का जन्म इसी अमरावती शहर के मौलापुर के एक मकान में हुआ था। वो इसी मिट्टी के सपूत है। उनकी ये कारनामा किया। इस्तेमाल करेंगे और जोरदार तालियां बजाएं दोस्तों की तरफ से। मौसमी उर्दू अवार्ड से जनाब पुरुषोत्तम से अवार्ड कबूल कर रहे हैं। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। मंजर साहब इधर देखिए। मुनकिरों में कहाँ इंसान
साबणपुरा येथे राहणाऱ्या नदीम खाननं विदर्भ केसरी हा किताब पटकावलाय. याबद्दल भाजपा आंबा मंडल तर्फे नदीम खानचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विदर्भ केसरी नदीम खान नन्हे खानचा भाजप आंबा मंडल तर्फे हृदय सत्कार करण्यात आला. गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते नदीम खानचा सत्कार झाला. विदर्भाचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव नदीम खानने उज्ज्वल केलंय असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले. विशेष म्हणजे नदीम खानचे वडील ऑटो चालवतात. एका ऑटो चालकाच्या मुलाने नेत्रदीपक यश मिळवलंय. गृह राज्यमंत्र्यांनी नदीम खानला भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इस सांबा नगरी ने पूरे विदर्भ का नहीं महाराष्ट्र का भी नाम रोशन कर दिया है. एक ड्राइवर के घर को पैदा होने वाला बच्चा जिसने अपने हौसले के तौर पे अपने हिम्मत के बल पर विदर्भ में विदर्भ केसरी ये पद उसने मिला है. सामने करो, सामने. मैं पूरी महाराष्ट्र शासन की तरफ से चिरंजीव नदीम खान का कांग्रेचुलेशन करता हूं, उनका अभिनंदन करता हूं. और सिर्फ ना ही उनका, उनके पिताजी आदरणीय श्री नन्हे खान साहब को सामने बुलाऊंगा, जिस घर में जिस संस्कृति ने इनकी परवरिश की और घर में जो कुछ भी सनद साधन है, बादाम खाने वाले तो कुछ भी कर सकते, पर ऐसी गरीब परिस्थिति में ऐसे होनहार बच्चे को अपनी तालीम देना, ये मैं समझता हूँ अमरावती वालों के लिए, विदर्भ के लिए ये बहुत ही एक गर्व की बात है. मैं ये भी साथ में बोलूंगा कि ऐसे होनहार बच्चे हमारे पुलिस दल में शामिल हो जाते हैं तो ये एक उपलब्धि हमारे अमरावती महानगरपालिकेचं कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिकोनातून अनुकंपा भरती करण्यात यावी अशी मागणी मनपा प्रशासनाला केली होती. त्या अनुषंगाने शासनाने 10% अनुकंपा भरती करण्याचे आदेश दिले आहे, अनुमती दिली आहे. आता पाहूया काही धार्मिक बातम्या. स्मशानभूमी मागील श्री महाकाली माता मंदिरात लक्षचंडी महायज्ञ सुरू आहे. श्री शक्ती महाराजांच्या प्रेरणेने आयोजित या महायज्ञाचा मोठ्या संख्येनं भाविक लाभ घेत आहेत. कुंडी चंडी महायज्ञ का प्रोग्राम का आज का 8वां दिन है और अभी सवेरे का सहस्त्र पूरा हो चुका है. दोपहर को 3 से 7:30 बजे की सहस्त्र और चालू होगा. और आज विशेष में लक्ष्मी नारायण जी का प्रवेश होगा मंडप और माता के दरबार में. और माता की कृपा से बहुत जोरदार प्रोग्राम हो रहा है. माता की कृपा से सब भक्त लोगों के आशीर्वाद से भी और माता की कृपा से हम गौ माता के लिए हम पूरे दुनिया वाले हम सब एकत्रित होना चाहते हैं. सभी मिलकर एकत्रित हो और गौ माता कत्तल खाना जो अमरावती शहर में खुल रहा है वो अमरावती शहर का कत्तल खाना ना खुलना चाहिए. और पूरी दुनिया में जो भी कत्तल खाना है राधाकृष्ण मंडळाच्या वतीने श्रीकृष्णाच्या भजनांचं आयोजन करण्यात आलंय. नेमाणी जीन कंपाऊंड येथे 13 ते 15 जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम होतोय. ग्रामदेवता अंबा व एकविरा देवीचा मंगळवारी विशेष शृंगार केला जातो. सिटी न्यूज भक्तांसाठी आई अंबा व एकविरेचा विशेष शृंगाराचं चित्रीकरण सादर करतंय. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. खल्लार ते बेलोरा रस्ता नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेताची
किस्तकाडी करता येत नाही तर पीक सुद्धा घरापर्यंत आणता येत नाही। विशेष म्हणजे 2011 मध्ये शासनाने या रस्त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकामाला मंजुरी दिली आहे। तरीही रस्ता तयार न झाल्याने ग्रामविकास संघर्ष समितीने दर्यापूर तहसील कार्यालयापुढे धरणं आंदोलन केलं। काम न सुरू झाल्यास 26 जानेवारीला आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। कारण 99 लोक जर या रस्त्यावर शेतकरी असतील तर एखाद्या कास्तकार जर या रस्त्यासाठी जर आमरून माझी आत्महत्या करण्याची तयारी आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर राहील या पद्धतीची वल्गना शासनापुढे करतात। शासनाला एक प्रकारची एक धमकी देतो तर त्या मला असं शासनाला म्हणायचं की त्या कास्तकाराला एक चांगला धडा शिकून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि हा रस्ता महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सँक्शन झालेला आहे। कारण जर हा रस्ता सँक्शन झालेला याच्यावर 2011 मध्ये जर निधी येऊन पडलेला इथल्या विभागाने जर इथला प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवून जिल्हा परिषद जर याच्यावर निधी टाकलेला असेल तर म्हणजे तो रस्ता 100% शासनानं मंजूर केलेला आहे। मग त्या रस्त्यावर जर एखादा कास्तकार तो रस्ता रोखत असेल आणि शासनाला जर असं एका प्रकारचं तहसीलदार साहेबाच्या ऑफिसमध्ये लेटर टाकून जर धमकी देत असेल की जर तुम्ही हा रस्ता केला, जर मला विचारात घेऊन हा रस्ता केला नाही तर माझ्या कुटुंबाची किंवा माझी जर जीवितहानी झाली तर याला तुम्ही जबाबदार आहात, हे कसं काय मला याचं अधिक पर्यंतचं गांभीर्य कळलं नाही। म्हणून माननीय तहसीलदार साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना मी असं सांगू इच्छितो की त्यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं आणि हा रस्ता कारण समोर 4 महिन्यानं 5 महिन्यानं पावसाळा येणार आहे आणि हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा रस्ता सँक्शन आहे, त्यामुळे रोजगार उपलब्ध आहे। त्यांनी यादी मागवलेली आहे ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतनं तशी यादी या संबंधित विभागाला दिलेली आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे की या बांधकाम याच्यात कोणती दिरंगाई न करता त्वरित याचं या रस्त्याचं खल्लार बेलोर रस्त्याचं बांधकाम चालू करावं आणि आम्ही समोर आमचं 26 जानेवारीला जे प्रजासत्ताक दिवस आहे त्या दिवशी आम्ही आमरण उपोषणाची सुद्धा याच्यात एक असं धमकी म्हणायला हरकत नाही, आम्ही धमकी या संबंधित तहसीलदार किंवा या उपविभागाला दिलेली आहे। आमचं असं म्हणजे नंतर आम्हाला या कास्तकाराला या एवढ्या निव्वळ एका कारणासाठी आमरण उपोषण करण्यासाठी उचकू नये। त्यांनी त्वरित हे मागणी या कास्तकाराची मागणी शेतकऱ्याची मागणी कारण या रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात सर्वात दृष्टिकोनातून चांगला आहे। म्हणून शासनानं याच्यात गांभीर्य ओळखून याच्यात लक्ष देऊन काळजीपूर्वक हा रस्ता घ्यावा। जर कोणी यात अडकाळी आणत असेल तर त्यात पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्या कास्तकारावर फौजदारी गुन्हे दाखल करावी असं मी आजच्या या सिटी चॅनल किंवा गरजा महाराष्ट्र चॅनलला मी सांगू इच्छितो। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय।